ठेवलेला आहे तो हायब्रिड ठेवलेला आहे नवीन. तर यामध्ये काय आहे, तुम्हाला जी स्क्रीन दिलेली आहे ती IP स्क्रीन दिलेली आहे पूर्ण. या IP स्क्रीन देण्यामागचं कारण काय आहे की अॅनालॉग VDP जो तुम्ही वापरत होते त्याचा तुम्ही ऑनलाईन ऍक्सेस करू शकत नव्हते. म्हणजे मोबाईलवर कॉल्स वगैरे येतात जे तुमचे जे बिल प्रेस झालेले असेल तेव्हा, तर ते कॉल्स येत नव्हते अॅनालॉगला. आणि मोस्टली फर्स्ट कसं करत होते की 3+1 केबल सरसकट टाकून ठेवत होते, त्याच्यावर अॅनालॉग लावण्यापेक्षा तुमच्याकडे पर्याय नसतो. तर त्याच केबलवर तुम्ही हा आउटडोर आणि मॉनिटर वायफाय बेस्ड आहे हा तुम्ही जोडू शकता. आणि तुमचे जे कॉल्स येणार याला जर का वायफाय दिलं तुम्ही वायरलेस कनेक्टिव्हिटी फक्त नेटवर्कसाठी, तर तुम्ही हा मॉनिटर ऑनलाईन करू शकता. आणि आपलं जे DMSS ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला याचे कॉल्स वगैरे येतात. पूर्ण जेव्हा बटन प्रेस होतं तेव्हा याच्यावर जो कॉल येणार आहे ॲट अ टाइम तुमच्या मोबाईलवर सुद्धा कॉल येणार आहे. ह्याचा सुद्धा तुम्ही डिव्हाइस कोणाला शेअर करायचे आहे तुमच्या फॅमिली मेंबर्सला किंवा सेपरेट ॲपवर करायचे तर करू शकता. या VDP मध्ये तुम्ही टोटल 4 मॉनिटर्स एक्सटेंड करू शकता. पण ऑडिओ व्हिडिओ कनेक्शनसाठी किंवा एक्सटेन्शनसाठी तुम्हाला केबल कंपल्सरी हायब्रिडमध्ये. म्हणजे इथं जे पोर्ट दिलेले स्क्रीनला 4, तर ह्या पोर्टला तुम्हाला आउटडोअरला कनेक्ट करायला लागतं. तर ते कनेक्शन केल्यानंतर तुम्ही नेटवर्कसाठी वायफाय डिव्हाइसेस वापरू शकता. म्हणजे इंटरनेट द्यायचं आहे ऑनलाईन करायचे तर वायफाय. आणि ऑडिओ व्हिडिओ कनेक्शनसाठी आउटडोअर टू इनडोअर तुम्हाला वायर कंपल्सरी. घरात कोणी नाही आहे याला येऊन माणूस तिथं बिल लावून नंतर त्याच्यावर दिसतं. तुम्हाला कॉल येतो ना, कॉल येतो ना म्हणजे मोबाईलवर कॉलवर सेम सांगू टाइम. शकतो. हो हो, जे वायफाय तुम्ही मोबाईलवरनं काय काय करू शकता, लॉक अनलॉक दोन्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला कॉन्व्हर्सेशन करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे, व्हिडिओ रेकॉर्ड करायची मोबाईलमध्ये, तर तुम्ही DMSS थ्रू लाईव्हची व्हिडिओ करू शकता. प्लस याला मेमरी कार्ड टाकलं तर ह्याच्यात तुम्ही इमेजेस वगैरे स्टोअर करू शकता. त्याला सुद्धा तुम्ही 128 किंवा 256 पर्यंत मेमरी कार्ड टाकू शकता. स्लॉट आहे याला. ज्या IP मध्ये तुमची कॉस्टिंग जात होती की कॅट6 केबल टाका, मग त्याला POE थ्रू द्या, POE ची कॉस्टिंग, मग त्याला कॉन्फिगरेशन, हे सगळं तुमचं यामध्ये स्किप होतं. प्लस तुमचं एक्सटेंडेड असेल म्हणजे पहिलं तुमचं डिव्हाइस लागलेलं असेल कोणतं आणि त्याला फक्त रिप्लेस करायचं असेल तर तुम्ही हे डिव्हाइस सजेस्ट करू शकता. हा वायफायला वायरलेस वायफायला वायरलेस आहे. आणि लॅन केबल पण दिले, जर का लॅन केबल थ्रू जोडायचं असेल तर जोडू शकता. ह्याचं अजून एक फंक्शन असं आहे की तुमचं वास्ट प्रोजेक्ट आहे 200-300 फ्लॅट्सचे, त्याला तुम्हाला कनेक्ट करायचे, तर याला तुम्ही आउटडोअर हा देऊन वायरने कनेक्ट करायचा आणि मॉनिटर तुम्ही लॅन केबल थ्रू POE इकडे नाही. म्हणजे तुमचं जे कॉस्टिंग आहे IPचं ते तुमचं अजून कमी होईल. आणि ऑनलाईन पण तुमचं लॉबी पॅनलला वगैरे तुम्ही मॉनिटर ॲड करू शकता. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये तुम्ही आणू शकता हा पण डिव्हाइस. तर हे याचे फेमस फंक्शन्स आहेत. तर याच्यामध्ये काही असेल क्वेरीज विचारा, तुम्हाला हँडल करायचं असेल तर बघू शकता. मी क्लिअरिटी हे जे फंक्शन तुम्ही एक बघा. त्याला वेब सर्व्हर पण आहे का? वेब सर्व्हर म्हणजे असं लॉग इन करू शकतो आपण IP टाकून? DMSS आहेच ना त्याला आहेच. आपण म्हणजे लॅपटॉपवर पण करू शकतो ना. याला तुम्ही सेम नेटवर्कमध्ये घेतलं की याला एक IP जनरेट होणार आहे, त्या IP ला तुम्ही कुठेही लॉग इन करू शकता सेम नेटवर्क. त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम येत नाही. उसके बाकी के जो 4-3 पोर्ट एक पोर्ट में तो लगाया हमने। हाँ, एक्सटेंड करना है यहाँ से आगे से। तो वैसे में कौन सा डिवाइस लगाने हैं? मॉनिटर जैसे किसी विला में आपने दिया है वहाँ पे आपको 4 मॉनिटर देने, 5 मॉनिटर देने, लेकिन आउट गेट एक ही है, तो वो कंडीशन में आप यूज कर सकते हो. आणि स्क्रीनचं डिस्टन्स किती ठेवू शकतो आपण मॅक्सिमम त्या युनिटपासून अजून दुसरा सेकंड 90 मीटर. 90 मीटरपर्यंत. ते आहे ते वॉटरप्रूफ सारखं असं काय आहे का आपल्याला? याला एक ब्रॅकेट येतं बरोबर. पण ते IP65 रेटिंग आहे. त्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की पाणी जाईल. पण याला एक म्हणजे तुम्हाला थर्ड पार्टी ब्रॅकेट्स वगैरे पण मिळतात, बनवून रेडीमेड पण मिळतात आणि तुम्ही बनवून पण घेऊ शकता. वॉटरप्रूफ बनवायचं असेल तर ते लावू शकता. अँग्युलर ब्रॅकेट्स नाही आत्ता ह्याच्यात नाही आहे. त्याच्यासोबत स्ट्रेटवाला ब्रॅकेट येतं. अँग्युलर तुम्हाला ते परचेस करावं लागतं थर्ड पार्टी. स्क्रीन टू कॅमेरा किती डिस्टन्स घेऊ शकतो मॅक्सिमम? स्क्रीन 90 सांगितलं. टाकली तर तुमचं आणि स्क्रीन टू स्क्रीन पण 90 मीटर. 3+1 जर का टाकली तर तुम्हाला स्टँडर्ड त्याला यूज आहे 90 मीटर. आणि जर का कॅट6 तुम्ही अजून चांगली केबल टाकता तर किती लांब काय प्रॉब्लेम. कारण केबल कनेक्शन आहे तुमची पॉवर त्याच्यातून जाणार आहे. तुम्हाला एक्सटर्नल पॉवर जरी द्यायचं म्हणा दोन्ही डिव्हाइसला
लॉबी पॅनल आहे लॉबी पॅनलला पण करता येतं कनेक्ट. हा लॉबी पॅनलला करतात. मल्टीमध्ये येस येस येस. आणि लॉक अनलॉक लॉक अनलॉक पण करू शकता खालचं नाही. लॉबीचं करू शकता. तुम्हाला कसं असतं लॉबी पॅनल तुमचा ऍड करत असतो लॉकाने. लॉबी पॅनलला किती ऍक्सेस दिलेला आहे, सिंगल लॉक आहे, डबल लॉक आहे, तर तसं ऍड करून तुम्ही ह्याच्या थ्रू अनलॉक करू शकता. करू शकतो हो. EM लॉक पण सांगते. हा EM हा EM म्हणा किंवा लॅच. ते विचारणार होतो मी. EM लॉक EM लॉकला लॉक हा पार्ट सेपरेट आहे. तुम्ही EM लॉक द्या किंवा इलेक्ट्रिकल लॅच द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणतेही लॉक ह्याच्यावरून ऍक्सेस करू शकता, पण वायर्ड ऑनलाईन डिव्हाइस आहे कुठला? हे हा लॉबी ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन. त्याला काय OTP वगैरे नाही ओटीपी करण्यासाठी बाहेरनं कोणी आलं OTP जनरेट केला आणि टाकला तर लॉबी नाही, ऍक्सेस कार्ड वगैरे तुम्ही देऊ शकता त्याला, किंवा फेस वरनं करू शकता, किंवा लॉबी पॅनल वरनं डायरेक्ट कॉल पण करू शकता. चालणार त्याला. पण हे नाही आता वन टचला तुम्ही लॉबी पॅनलला हे करू शकता. म्हणजे बाहेर कुणी आलं ना तर एक 10 मिनिटाचा OTP देऊ शकतो त्याला. तो लॉबीला त्यांनी OTP टाकला ना ओटीपी वगैरे तसं नाही. तुम्ही लॉबी पॅनल एक पासवर्ड ठेवू शकता, म्हणजे कॉमन पासवर्ड password. अनलॉक साठी. तो आणि जरी तुम्ही card शेअर आपलं. केला, कार्ड पण ऍड करू शकता, पासवर्ड पण देऊ शकता. प्लस लॉबी पॅनल वर जर का 101 फ्लॅट मध्ये कॉल करायचा आहे, हा. तर खाल्लं लॉबी पॅनल मधून कॉल केला, कम्युनिकेशन झालं, त्यांनी तिथनं अनलॉक केलं, तुमचं डायरेक्ट लॉक अनलॉक ऑनलाईन झालं तुमचं. म्हणजे कोणी असेल घरात नाही सेम नेटवर्क मध्ये. हा, तुम्ही मोबाईल वरनं पण करू शकता ना. फील ना हा, ऑनलाईन तुम्ही वायफाय कनेक्ट केलं तर मोबाईलवर होतं ना. तुमच्या अख्खी सिस्टीम जर का ऑनलाईन असेल तर त्या पार्टनरला त्या लॉबी पॅनलला कॉल केला त्या फ्लॅटमध्ये, तर कॉल जाणार आहे त्यांच्या ऍप्लिकेशन मधून. तिथनं पण ते कम्युनिकेशन करून लॉक अनलॉक करू शकतात.